उमेदवारी मागितलेली नाही. आदरणीय राजेंद्र सांडोर यांनी उमेदवारी मागितलेली नाही. पण त्या दोघांचं म्हणणं आहे की साहेब ज्या वेळेस अडचणीमध्ये असतात त्यावेळेस जांबूत गाव असेल, कवठे गाव असेल, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहे. आणि आम्ही देखील रात्रीचा दिवस करू, पण साहेबांनी दिलेले उमेदवार आहे ते निवडून आणण्याचा आम्ही आटोकाट शपथचा प्रयत्न करू. आणि म्हणून अहमदाबाद गाव असेल किंवा त्या भागातली सगळी गाव असतील, अहमदाबाद असेल, मलटण असेल, लाखेवाडी असेल, कवठे यमाई असेल, मेडगुलवाडी असेल, सविंदने असेल, त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या तरुणाच्या मनामध्ये देखील राजेंद्र गावडे आहे. या भागातील सगळ्या भागामध्ये राजेंद्र गावडे आहे. अण्णा जोरी निवडून आल्यानंतर जांबूतमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याच पद्धतीचं वातावरण 80% मतदान आपण सांगून त्या पक्षाला होण्याचा निर्णय जांबूतकरांनी घेतलेला आहे, पिंपळखेडकरांनी घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणानं विजयाची 100% खात्री आहे. खरं फक्त आपला आज होता की आपल्या आजच्या निर्णयाप्रमाणे आपण उद्या फॉर्म भरायला जाणार होतो. त्याच्यामध्ये राजेंद्र दादा गावडे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजपर्व हा शब्द वापरलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर पप्पू गावडे इथं असेल, 100 गाड्या तयार आहेत आणि त्या 100 गाड्यावरती राजेंद्र दादा गावड्यांचा फोटो आहे आणि तिथं राजपर्व लिहिलेला आहे. याचा अर्थ बापूसाहेब गावड्यांचं पर्व संपलं असं नाही, पण त्यांच्या राजकारणाला 63 वर्ष झालीत ना. आणि मग उद्या तरुणांना जर निश्चितपणे आश्वासक पद्धतीचा नेता हवा असेल तर तो राजेंद्र गावडे शिवाय निश्चितपणे दुसऱ्या पद्धतीचा नेता नाही. आदरणीय सुनीताताई गावडे यांनी 10 वर्ष जिल्हा परिषदचं काम केलं, पंचायत समितीचं सक्षमपणे सभापती म्हणून 5 वर्ष काम केलं आहे. आणि म्हणून गावडे घराणं जे आहे ते सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभं आहे. मी बऱ्याच गावांमध्ये फिरत असताना मला तरुणांची हाक आहे की रणजित दादा गावडे आमच्या गावामध्ये एकदा पाठवा. आताशी कुठंतरी डेअरीच्या कामाच्या माध्यमातून राजकारणामध्ये तो पडू पाहतोय. आणि त्यांनी टाकळे हजारी परिसरातील वाड्या वस्त्या ज्या आहेत त्याचा डिटेल सर्व केलेला आहे. उद्याचं देखील एक आश्वासक नेतृत्व म्हणून रणजित दादा गावडे यांच्याकडे आम्ही पाहतोय. आणि म्हणून त्या पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये तो जाईल. प्रत्येक गावामध्ये आदित्य सुनीताताई गावडे असतील, मनीषाताई गावडे असतील, अहमदाबाद पासून तर त्या ठिकाणी ते सविंदने मेडगुलवाडी पर्यंत पोहोचलेले आहेत. आदरणीय सुनीताताई गावडे या ठिकाणी डोंगरगण पासून राम शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून ह्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी राजूदादा पाहिजे. त्यांना स्वतःसाठी ती पदं नको, यापेक्षा अनेक मोठी मदत त्यांनी भोगवलेली. पैशासाठी त्यांना करायचं नाही, कारण त्यांच्याकडे या सगळेच समृद्धी आहे. पण जे करायचे ते तुमच्या आमच्यासाठी करायचे, आमच्या बेरोजगार तरुणांसाठी करायचे, शेतकऱ्यांसाठी करायचे, कामगारांसाठी करायचे, महिलांसाठी करायचे, उपेक्षित घटकांसाठी करायचे. आणि हे करत असताना मधल्या काळामध्ये काही जातीवाद सुद्धा पेरण्याचं काम केलं. कुणीतरी मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतो, पण टाकळे आजी कवठे भागातील ही जनता वेडी नाही, ती कधी जातीवर मतदान करत नाही. ती जनता फक्त आपल्या कामावर मतदान करत असते. त्यामुळे हे कुणाच्या डोक्यामध्ये फूळ जरी उद्या आलं की दात पात, तर हे डोक्यामध्ये आपल्या हे फूळ जे ते येऊ देता कामा नये. आता दुसराही पर्याय साहेब आपल्या समोर येतोय, तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून. पण सुद्धा उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबच एक आहे की नाही आपल्यालाच काही समजत नाही राजकारणाचं. त्यामुळे मला तरी वाटतं की ज्यावेळी आपल्या समोर एक पर्याय येईल त्यावेळी भारतीय जनता पक्ष हाच आपल्या समोर. मी अजून भारतीय जनता पक्षाचा सदस्यही नाही.